कथेचे नाव आहे हुंदके. भाग 3, अंतिम भाग. लेखक अनिकेत आपटे. भाग पहिला आणि दुसरा दोघांची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. मागच्या भागात आपण पाहिलं, शाळेजवळ पोहोचताच नेत्राला राधाबाईच्या आयुष्यात काय घडलं ते प्रत्यक्षात दिसू लागतं. अबीरला काहीच दिसत नसतं, पण तरीही तो नेत्रासोबत राहतो. नेत्राला दिसत असलेल्या घटनांमधल्या राधाबाईचा चेहरा तिच्यासारखा असतो. गोपाळदासचा चेहरा डॉक्टर कौशिकसारखा असतो, तर मंगळदासचा चेहरा हुबेहूब अबीरसारखा असतो. आता पुढच्या भागात. आता आपण पाहूया तिसरा आणि शेवटचा भाग. तो माणूस म्हणजेच मंगळदादा पुढे येत म्हणाला, गोपाळ, अरे आपलं घरानं काय, गावातली आपली प्रतिष्ठा, कशाचाही विचार केला नाहीस तू. गोपाळदास त्याला मध्येच तोडत म्हणाला, मंगळदादा, अरे तेवढा वेळच नव्हता विचार करायला. सकाळी शेताकडे जात असताना गावाबाहेरच्या जंगलाच्या तोंडावर मला गर्दी दिसली. आत डोकावलं तर या राधाला आणि आनंदीला लोकांनी धरून ठेवलं होतं. कोणीतरी तिथे उठवलं होतं की राधा आणि आनंदी या मायलेकी माणसं खाणाऱ्या हडळी आहेत. राधाच्या पहिल्या नवऱ्यालाही म्हणे या दोघींनीच मारलं. आजकालच्या जमान्यातही हे असले विचार करतात लोक. तिचा नवरा तापाच्या साथीत गेला, पण हे अडाणी गावकरी मला राहवलं नाही. जमिनीवर पडलेलं तिचं मंगळसूत्र मी उचललं आणि तिच्या गळ्यात घातलं. मंगळदास अजून चिडला. त्याच स्वरात बोलता झाला, अरे तुला इतकाच पुळका आला होता तर घरातील मोलकरीण बनवून आणायचंच तिला, किंवा गावातच उजवायची तिला. पण तू जातीबाहेरच्या या बाईशी लग्न करून तू घराण्याला काळीमा फासला आहेस गोपाळ. मंगळदासचा आवेश जरा कमी होण्यासाठी गोपाळने काही क्षण जाऊ दिले. मग खिडकीबाहेर दिसत असलेल्या राधाबाई व आनंदीला पाहत तो म्हणाला, दादा, त्यावेळी मला जे योग्य वाटलं तेच मी केलं. आता राधा माझी बायको आहे आणि या घराची मालकीन. तुला जर हे पटत नसेल तर. गोपाळदासच्या या वाक्याने मंगळदास हबकला. तो रागाने लाल होत गोपाळदास जवळ गेला. मग आपला चेहरा सौम्य करत गोपाळदासच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, गोपाळ, तू केलंस ते योग्यच होतं. आता नव्या नवरीला असं दारातच उभं ठेवणार आहेस का? चल. दोघंही बाहेर आले. मंगळदास पुढे होत म्हणाला, या घरात बाई माणूस नाही, त्यामुळे तुमचं स्वागत कसं करायचं ते समजत नाही. राधाबाईचे डोळे पाणावले. तिने मंगळदासला वाकून नमस्कार केला. तिला पाहून आनंदीनेही मंगळदासला नमस्कार केला. सर्वजण आत गेले. हे सर्व पाहणारी नेत्रा मनातून सुखावत होती. तिघांनाही आराम करायला सांगून मंगळदास झोपाळ्यावर येऊन बसला. निजानीज झाली. वातावरण शांत झालं आणि झोका घेणाऱ्या मंगळदासच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. मंगळदासचे डोळे रागाने लाल झाले. तो काहीच बोलत नव्हता, पण नेत्राला त्याच्या मनातले विचार स्पष्ट ऐकू येऊ लागले. कोण कुठलीही राधाबाई आणि तिची पोर आनंदी. या गोप्या तर महामूर्ख आहे, म्हणे लग्न केलं. हा गोप्या सावत्र असून माझ्या बापाचा त्याच्यावर जीव. सगळी इस्टेट त्याच्या नावे केली आणि मी सख्खा असून मला काहीच नाही. आत्तापर्यंत या गोप्याला हातातलं खेळणं बनवून ठेवलं होतं मी. या बयेच्या येण्याने ही शेळी वाघासारखी बोलायला लागली आहे. या राधाबाईचा काहीतरी बंदोबस्त करायला हवा, पण त्याआधी या गोप्याला तालुक्याला धाडून देतो. नाहीतर वकिलांकडून कागदपत्र आणून त्यांच्यावर या गाढवाची सही घ्यायची होती. आता तो स्वतः जाईल त्यांच्याकडे. गोप्या नसताना राधाबाईला हाकलणं सोपं जाईल. काही क्षणातच मंगळदास झोपाळ्यावरून उठला आणि आत गायब झाला. मंगळदासचे हे विचार ऐकून नेत्रा अवाक झाली. आत्ताचा मंगळदास खरा की मागचा खरा हा प्रश्न तिला पडला. नेत्रा विचार करतच होती की तिची नजर तिच्या हातावर असलेल्या घड्याळावर गेली. घड्याळातले काटे अचानक गरागरा फिरू लागले आणि 7वर येऊन थांबले. नेत्राने पाहिलं तर मंगळदास पुन्हा झोपाळ्यावर बसला होता आणि गोपाळदास दारात उभा होता. मंगळदास म्हणाला, गोपाळ, कालच्या गडबडीत सांगायचं राहून गेलं. आज वकील साहेबांनी बोलावलं आहे कागदपत्र आणायला. मी जाण्यापेक्षा तूच का नाही जात? मी जाणार, कागद घेऊन येणार, मग तू सही करणार, मग कागद परत आणणार. यापेक्षा तूच गेलास तर एक दिवस वाचेल की. आत्ताच निघालास तर उद्या संध्याकाळपर्यंत परतही येशील तू. आता लग्न झालंय तुझं, थोड्या जबाबदाऱ्या तुलाही स्वीकारायला हव्याच की. गोपाळदासला मंगळदासचं म्हणणं पटलं. तो आत जात गायब झाला. घड्याळाचे काटे पुन्हा फिरू लागले आणि 9वर येऊन थांबले.
फाटकाबाहेर बैलगाडी उभी होती आणि त्यात गोपाळदास बसून फाटकाच्या दिशेने हात हलवत होता. आनंदी आणि राधाबाई फाटकात उभ्या राहून त्याला प्रतिसाद देत होत्या. बैलगाडी गेली आणि आनंदी व राधाबाई घराकडे परतल्या. गोपाळदास, अरे थांब, नको जाऊस. राधाबाईला घराबाहेर काढण्याचा इरादा आहे मंगळदासचा. गोपाळदास. गेटमध्ये उभी राहून नेत्रा बैलगाडीकडे हात करत ओरडत होती, कारण नेत्राला हे सर्व दिसत होते. थोडी दूर जात गाडी गायब झाली. नेत्राला हलवत अबीर म्हणाला, नेत्रा, अगं काय चाललंय तुझं? कोण आहे इथे? नेत्रा. अबीरचा हात झटकत नेत्रा घराकडे गेली. तिथे मंगळदास झोपाळ्यावर बसला होता. आता तिला पुढचं दिसू लागलं. पायऱ्या चढून वर जात राधाबाई म्हणाली, आनंदे, जा बघू, तुझी खोली साफ कर, तोवर म्या तुझ्यासाठी खायला आणते. आनंदी खोलीत पळाली आणि मंगळदासकडे पाहत राधाबाई म्हणाली, दादा, चहा टाकते बरं तुमच्यासाठी. राधाबाई आत गेली. मंगळदासने चौफेर नजर फिरवली. कोणी नाही याची खात्री करून तो उठला आणि आत गेला. राधाबाई स्वयंपाकघरात शिरतच होती की मंगळदास बोलता झाला, थांब तिथेच. चहा तर लांबची गोष्ट आहे. तुझ्या हातचं पाणीही मी प्यावं इतकीही लायकी नाही तुझी. मंगळदासच्या बोलण्याने राधाबाई अवाक झाली. मंगळदास पुढे बोलता झाला, कोण कुठली तू? त्या बावळट गोपाळदासला भूल पाडलीस आणि इथे आलीस. गावकरी बरोबर बोलत असणार. तूच तुझ्या नवऱ्याला मारलंस आणि पैशासाठी या गोपाळदासशी लग्न केलंस. तो एक मूर्ख आहे, पण मी तुला बरोबर ओळखलं. गोपाळदास राधाबाईला म्हणत होता, ताबडतोब काळं कर या घरातून आणि तुझ्या त्या पोरीलाही घेऊन जा. असं म्हणून मंगळदासने राधाबाईला हाताला धरून बाहेर ढकललं. राधाबाई दारावर आदळली आणि तिचा पदर थोडा खाली सरकला. हे पाहून मंगळदासच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. मंगळदास तिला वरपासून खालपर्यंत पाहू लागला आणि राधाबाई पदर सावरून आनंदीकडे जाऊ लागली. मंगळदास म्हणाला, थांब, जाणार तर तू आहेसच, पण जाण्याआधी माझी तहान भागव. डोळे पुसत राधाबाई स्वयंपाकघराकडे वळली. तशी तिचा पदर धरत मंगळदास म्हणाला, मला पाण्याची नाही तर तुझ्या शरीराची तहान लागली आहे. मंगळदास फार विचित्र नजरेने राधाबाईकडे बघत होता. हे ऐकून राधाबाई मात्र फार ती हादरली. स्वतःचा पदर खेचून घेत ती दूर झाली आणि म्हणाली, दादा, हे काय बोलतायसा? थोरली वहिनी आईप्रमाणे असती तर धाकली बहिणीसारखी असती. म्या तुमची धाकली वहिनी, तुमच्या पाठच्या भावाची बायको, तुम्हाला बहिणीसारखी, आणि तुम्ही? राधाबाईकडे रोखून पाहत मंगळदास म्हणाला, वहिनी, आई, बहीण हे शब्द तुझ्यासाठी नाहीत. आता मला तुझ्यात फक्त माझी तहान भागवण्याचं साधन दिसते. तू मला हवं ते दिलंस तर तू गेल्यावर या आनंदीचा सांभाळ मी करेन. तिला चांगल्या शाळेत घालेन, चांगल्या घरात लग्न करेन तिचं. तुझ्या वाट्याला जे आलं ते तिच्या वाट्याला नाही येऊ देणार मी. पण जर तू माझं ऐकलं नाहीस तर. असं म्हणून आनंदी खेळत होती त्या खोलीत मंगळदास गेला आणि आनंदीचे केस पकडून त्याने तिला उचललं व तिचा गळा दाबू लागला. त्या सरशी राधाबाई खोलीजवळ येत म्हणाली, नग नग, असं नका करू. तुम्हाला जे हवं ते देते म्या. राधाबाई म्हणाली. मंगळदासच्या चेहऱ्यावर स्मित आलं. त्याने आनंदीला सोडलं. तिने लगेच आय आय असं म्हणत राधाबाईकडे धाव घेतली. मंगळदासने तिला पुन्हा मागे खेचत जमिनीवर ढकललं आणि डोळे मोठे करून आनंदीकडे पाहत म्हणाला, ए चिमुरडे, तुझी आई माझ्या ताब्यात आहे. तू आणि तुझा आवाज अजिबात या खोलीच्या बाहेर येता कामा नये, नाहीतर. असं म्हणून मंगळदासने दार व खिडकी लावून घेतली. खिडकीची कडी लावली आणि दाराला कुलूप लावून चावी तिथेच बाजूच्या टेबलवर ठेवली. मग राधाबाईच्या जवळ येत मंगळदास म्हणाला, राधाबाई, चला, आपल्याला त्या खोलीत जायचं आहे. चावी तर इथेच ठेवली आहे. माझी तहान भागली की तू ते दार उघड.
असं कुस्सीचं हसत राधाबाईंचा दंड धरून मंगळदास तिला खेचत नेऊ लागला. राधाबाईच्या डोळ्यांना पाण्याची धार लागली होती. आनंदीच्या खोलीच्या दाराकडे पाहत जड पावलांनी ती मंगळदास सोबत दुसऱ्या खोलीत जाऊ लागली. खोलीत असलेल्या खाटेवर मंगळदासने राधाबाईला ढकललं आणि विकृत हसत त्याने खोलीचं दार लावून घेतलं. नेत्रा दोन्ही बंद खोल्यांच्या मध्ये उभी होती. तिला सर्व चित्र दिसत होतं. एका खोलीतून, "आय, मला भीती वाटते इथं, ये ना गं, मला भूक लागली," असं रडवेल्या हलक्या स्वरात आनंदी बोलत होती. तर दुसऱ्या खोलीतून राधाबाईच्या हुंदक्यांचा आवाज येत होता. नेत्राने दोन्हीही खोल्यांकडे हात केला आणि तिची नजर तिच्या हातावरच्या घड्याळाकडे गेली. घड्याळातले काटे गरागरा फिरत पुढे धावू लागले. बघता बघता तो दिवस सरून दुसऱ्या दिवसाची संध्याकाळ झाली. आनंदी ज्या खोलीत होती त्या खोलीतून आवाज येणं बंद झालं. बाजूच्या खोलीतले राधाबाईचे हुंदकेही बंद झाले होते. खोलीचं दार उघडलं. मिशांवरून हात फिरवत मंगळदास दारात दिसला. मागे वळत तो म्हणाला, "तू तुझं काम केलंस. माझी तहान भागली. तो गोप्या यायची वेळ झाली आहे. तू निघून जा इथून. त्या आनंदीची काही काळजी नको करूस. तिला मी सांभाळेन." मंगळदास राधाबाईला म्हणाला. नेत्राने खोलीत डोकावलं तर फाटकं लुगडं अंगाभोवती गुंडाळलेली राधाबाई जमिनीवर बसलेली तिला दिसली. मंगळदासने आनंदीच्या खोलीचं दार उघडलं. आनंदी भिंतीकडे तोंड करून जमिनीवर झोपली होती. तिच्याकडे पाहत मंगळदास म्हणाला, "ए चिमुरडे, तुझी आई निघाली बघ. तिला भेटून घे एकदाचं." तिथे भिंतीचा आधार घेत राधाबाई कशीबशी उभी राहिली आणि हळूहळू चालत आनंदीच्या खोलीपर्यंत आली. झोपलेल्या आनंदीजवळ जात राधाबाईने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. डोळ्यांच्या कड्यांमध्ये आलेलं पाणी पुसलं. डोळ्यांच्या कडा पुसत राधाबाई म्हणाली, "आनंदे, म्या बाहेर जाऊ येती. तू हितच राहा आणि काकांना त्रास देऊ नको. गुणाची पोरी ती. चल उठ पाहू, म्या जेवणाचं बघते." हे बोलत असतानाच तिने आनंदीला हलवलं तर ती उठली नाही. राधाबाईने आनंदीला कुशीवरून पाठीवर झोपवलं. त्यावेळी तिचे उघडे डोळे, कोरडे पडलेले ओठ आणि निश्चित शरीर पाहून राधाबाईला धक्का बसला. "आनंदे, अगं आनंदे, अगं उठ आनंदे." राधाबाई आनंदीला उठवत होती, पण आनंदी कायमची झोपली होती. हे दृश्य पाहून दारात उभा असलेला मंगळदास म्हणाला, "मेली की काय?" मंगळदास म्हणाला, "मेली की काय? चला, बॅत तळली एकदाची." असं म्हणत कुत्सित हसत मंगळदास झोपाळ्यावर येऊन बसला. राधाबाई त्याच्या मागे मागे दाराबाहेर आली. मंगळदासकडे बोट दाखवत ती म्हणाली, "तू मारलंस माझ्या पोरीला. तुझी ती माझी पोर उपाशी पोटी बिन पाण्याची राहिली आणि त्यातच ती गेली. तू नीच आहेस." मंगळदास ताडकन झोपाळ्यावरून उठला आणि राधाबाईला म्हणाला, "मी? हा, मी नाही. तूच मारलंस तुझ्या मुलीला. तिच्या अन्न पाण्याची सोय तुलाच पाहिजे होती. पण तू तिकडे माझ्यासोबत पोटच्या पोरीच्या तहान भुकेपेक्षा तुला तर तुझी शारीरिक भूक जास्त प्रिय होती. तुझ्याचमुळे आनंदी मेली." मंगळदास राधाला म्हणाला. हे ऐकून राधाबाईच्या आसवांनी भरलेल्या डोळ्यात राग दाटून आला आणि बाजूलाच ठेवलेली फुलदाणी पूर्ण ताकदीनिशी तिने उचलून राधाबाईने मंगळदासवर वार केला. मंगळदास डोकं धरून खाली कोसळला आणि त्याचवेळी त्याला समोरून गोपाळदास येताना दिसला. गोपाळदासला पाहून मंगळदास एकदम ओरडला, "गोपाळ, अरे वाचव मला. या कुलटेने आनंदीला मारून टाकलं आणि आता मलाही मारू पाहते आहे." मंगळदास अशा प्रकारे गोपाळदासला सांगू लागला. मंगळदासच्या ओरडण्याने राधाबाईने समोर पाहिलं तर गोपाळदास फाटकात उभा होता. हे पाहून तिच्या हातून फुलदाणी गळून पडली. "नाही,
नाही, म्या कुलटा नाही, असं ओरडत राधाबाई जंगलाच्या दिशेने पळाली. नेत्रासुद्धा राधाबाईच्या मागे गेली. राधाबाई जंगलात धावत होती. एका ठिकाणी ती ठेच लागून पडली. राधाबाईने सभोवताली पाहिलं तर किर्र झाडी होती. तिच्या पायातून रक्त येत होतं. झाडाचा आधार घेऊन ती उठणारच होती की तिला गुरगुरण्याचा आवाज आला. राधाबाई घाबरली. तिने नजर वळवली आणि 2 चमकदार डोळे तिला दिसले. भेदरलेल्या नजरेने राधाबाई त्या डोळ्यांकडे पाहत होती. भेदरलेल्या नजरेने राधाबाई त्या डोळ्यांकडे पाहत असतानाच पुढे येत असलेल्या लांडग्याने तिच्यावर झडप घातली. राधाबाई जीवाच्या आकांताने किंचाळली आणि त्याच वेळी लांडग्याने राधाबाईच्या नरडीचा घोट घेतला. मंगलदास, तुला मी सोडणार नाही. शेवटचा श्वास घेणाऱ्या राधाबाईने कसेबसे हे शब्द उच्चारले आणि आपला प्राण सोडला. विजेची एक लकीर राधाबाईच्या शरीरातून निघाली आणि वाड्याकडे गेली. आनंदी असलेल्या खोलीच्या बंद दाराआड ती वीज गेली आणि खाड असा आवाज करत दाराचं कुलूप हललं. दारासमोर नेत्रा उभी होती. तिच्या हातातलं घड्याळ चमकू लागलं. काटे पुन्हा गरागर फिरू लागले. काळ आजच्या दिवसावर परत आला आणि तिला सर्व मागचं दाखवून दिलं. सगळीकडे जळमटं. अंधार असलेल्या त्या जागेत आता अबीर आणि नेत्रा उभे होते. सगळं वातावरण शांत होतं. अबीरकडे पाहत नेत्रा म्हणाली, अबीर, तू केलंस हे? बंद दाराकडे जात अबीर म्हणाला, म्हणजे तुला सगळं आठवतं तर? हेच तर मला हवं होतं. लहानपणापासून मलाही त्या आनंदीचा आवाज ऐकू यायचा. हा दरवाजा मलाही दिसायचा. जसा जसा मोठा होत गेलो तसतशा मला मंगळदासच्या इतर काही गोष्टीही दिसू लागल्या. माझी खात्री पटली की माझ्या रूपात मंगळदासचा आणि कौशिकच्या रूपात गोपाळदासचा पुनर्जन्म झाला आहे. आम्ही दोघं लहानपणापासून एकत्र, पण कौशिकने मला कधी काही जाणवू दिलं नाही. अर्थात काय झालं होतं हे त्याला माहीतच नव्हतं म्हणा. त्यालाच काय, तुलाही सगळं कुठे माहीत आहे? राधाबाईने फुलदाणी मारली आणि गोपाळला पाहून जंगलाकडे पळाली. गोपाळदास मंगळदासकडे आला. मंगळदासने त्याला सांगितलं की राधाबाई एक कुलटा आहे आणि पैशासाठी तिने गोपाळशी लग्न केलं आहे. शिवाय राधाबाईची शारीरिक भूक भागवण्यासाठी तिने मंगळदासला फरशी पाडायचा प्रयत्न केला आणि आनंदीला हे समजल्यामुळे तिलाही मारलं. त्या मूर्ख गोपाळचा यावर विश्वास बसला आणि राधाबाईला मारायला तो कोयता घेऊन तिच्या मागे जंगलात गेला. अबीर नेत्राला सांगत होता, पण नेत्रालाही सर्व आधीच दिसले होते. या संधीचा फायदा घेऊन मंगळदासने आनंदीला तिथे खोलीतच पुरून टाकलं आणि दाराला कुलूप लावलं. इतक्यात त्याला जोरदार ओरडण्याचा आवाज आला. तो आवाज गोपाळचा होता. मंगळदास घराबाहेर आला तर गावकरी जंगलाच्या दिशेने पळत होते. मंगळदासही त्यांच्यासोबत जंगलाच्या दिशेने गेला. एका झाडाजवळ गोपाळ उभा होता. त्या झाडापासून काही अंतरावर काहीतरी हालचाल त्याला दिसली. मंगळदास आणि सर्व गावकरी गोपाळदास जवळ पोचले. गोपाळदासचा चेहरा पांढरा फटक पडला होता. डोळे भीतीने गोठले होते आणि जबडा पूर्ण उघडा होता. गोपाळदास पाहत असलेल्या दिशेला सर्वांनी पाहिलं तर एक प्राणी काहीतरी ओढत होता. तितक्यात ढगाआड लपलेला चंद्र बाहेर आला आणि त्याचा प्रकाश त्या जनावरावर पडला. तो एक लांडगा होता आणि ते निपचित पडलेलं शरीर राधाबाईचं होतं. त्या लांडग्याचे लालबुंद डोळे पाहून आधी सगळे घाबरले, पण सर्वांनी जोरजोरात ओरडायला सुरुवात केल्यावर ते जनावर म्हणजेच लांडगा जंगलात पळालं. आधी सगळे घाबरले, पण सर्वांनी जसं जोरजोरात ओरडायला सुरुवात केल्यावर ते जनावर जंगलात पळालं. मंगळदास आणि इतर गावकरी गोपाळदासला घेऊन गावात परतले. गोपाळदासच्या डोक्यावर जबरदस्त परिणाम झाला होता, म्हणून मंगळदासने त्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. ही संपत्ती, हे वैभव
आपण एकटेच उपभोगणार म्हणून मंगळदास खुश होता. पण डॉक्टर म्हणाले गोपाळदास ठीक होऊ शकतो. मग मंगळदासने हॉस्पिटलमधल्या एका माणसाला पैसे चारून त्याच्याकरवी गोपाळदासचा खून करवला आणि मग त्या माणसालाही मारून टाकलं. मंगळदासला वाटलं सगळं संपलं. पण नाही. आनंदीचं प्रेत जिथे पुरलं होतं त्या खोलीने मंगळदासला कधी शांतताच लाभू दिली नाही. गावातलं एकमेव श्रीमंत घर असल्याने लोकांची रेलचेल, शिवाय जंगलातले लांडगे यामुळे मंगळदास आनंदीच्या प्रेताला कधी बाहेर काढू शकला नाही. मंगळदासने ठरवलं की गावाकडची सगळी संपत्ती, जमीन जुमला विकून इथून कायमचं निघून जायचं. पण हा वाडा दुसऱ्याच्या हाती गेला असता तर त्या प्रेताने कधीतरी डोकं वर काढलंच असतं. म्हणून त्या कुलटा राधाबाईचं पिशाच्य या वाड्यात वावरतंय अशी अफवा मंगळदासने गावात पसरवली. वाड्याच्या समोरच्या घरात राहणाऱ्या मधुकाकाने मंगळदासला शहरात त्याच्या मुलाकडे जायला सांगितलं. मंगळदाससुद्धा शहरात निघून गेला. तिथे त्याचं लग्नही झालं. लग्नानंतरच मंगळदासला धंद्यात खोट बसली. त्याची सगळी संपत्ती निघून गेली आणि त्याच धक्क्याने लग्नाच्या 6 महिन्यातच मंगळदाससुद्धा गेला. त्यावेळी त्याची बायको प्रेग्नंट होती. काही महिन्यांनी तिला एक मुलगा झाला. तो मुलगा म्हणजेच मी. माझं नाव अबीर गोखले नाही तर अबीर जहागीरदार आहे. माझी आई मला जन्म देऊन मरण पावली. शहरात आमच्या शेजारी राहणाऱ्या गोखले नावाच्या दाम्पत्याने मला दत्तक घेतलं, अबीर सांगत होता. गोखले दाम्पत्याला नंतर अजून एक मुलगा झाला. मी मोठा झालो तसं माझ्या दत्तक बापाने विल केलं. सगळी संपत्ती आम्हा दोघांमध्ये वाटली. पण मला सगळा पैसा हवा होता. ॲक्सिडेंट करून मी त्या हिस्सेदारासह गोखले दाम्पत्यालाही संपवलं आणि इथली सगळी संपत्ती विकून सिंगापूरला निघून गेलो. शहरात मंगळदास ज्याच्याकडे आला होता त्याचा मुलगा म्हणजे कौशिक साने. आमची चांगली मैत्री होती. सिंगापूरला गेल्यावरही आम्ही सोशल मीडियावर कनेक्टेड होतो. मला जे सगळं दिसत होतं ते कदाचित त्यालाही दिसत असावं. पण कौशिकने कधी मला काही जाणवू दिलं नाही. मी त्याला त्याच्या आयुष्यासोबत सोडून द्यायचं ठरवलं. पुढे मलाही सगळ्याचा विसर पडला. लग्नाचं वय झालं होतं. भारतीयच बायको करावी म्हणून वेबसाईटवर नाव रजिस्टर केलं आणि पहिलीच प्रोफाईल तुझी दिसली. तुझा चेहरा पाहून भूतकाळाने पुन्हा डोकं वर काढलं. तुला आणि कौशिकला संपवून पुनर्जन्माची ही सिस्टीमच बंद करायची असा विचार करून मग मी एक प्लॅन बनवला. तुझ्याशी जवळीक वाढवली. माझ्यावर तुला प्रेम करायला तुला भाग पाडलं आणि गोष्टी लग्नापर्यंत आल्या. तुमच्यासारखी माणसं फक्त मुलावर समाधानी नसतात. तुम्हाला मुलाचे नातलगही हवे असतात. भारतात आल्यावर एका भाडोत्री जोडप्याला तयार केलं आणि माझे आईबाबा बनवून त्यांना तुमच्या समोर आणलं. इथे आल्यावर तुझी आणि कौशिकची भेट झाल्याचं मला समजलं. तुझ्यासोबत कौशिकच्या क्लिनिकमध्ये आलो आणि तिथेच ठरवलं. तुम्हा दोघांना अज्ञानात मरण्यापेक्षा सर्व आठवल्यावरच तुम्हाला संपवायचं आणि तेही तिथेच जिथून या सर्वाला सुरुवात झाली. पार्टीत मी त्या भाडोत्री जोडप्याला कौशिकपासून दूर ठेवलं. ते समोर आले असते तर तिथेच माझं बिंग फुटलं असतं. तू मला आणि कौशिकला बोलताना पाहिलंस तेव्हा तो मला सांगत होता की त्याला सर्व आठवतंय. आता थांबणं शक्य नव्हतं. त्याच रात्री मी कौशिकच्या घरी गेलो आणि त्याला जांभूळ पाडायला यायला सांगितलं. तूही जांभूळ पाडायला गेली आहेस आणि मला तिथेच तुम्हा दोघांची माफी मागायची आहे असं सांगितल्यावर कौशिकही तयार झाला. मी त्याला मुद्दाम जुन्या रस्त्यावरून नेलं. एका निर्जन ठिकाणी थांबून कौशिकच्या डोक्यात फटका मारून त्याला मी बेशुद्ध केलं. खोपोली क्रॉस करून गाडी घाटात नेली आणि संधी साधून बेशुद्ध असलेल्या कौशिकला ड्रायव्हर सीटवर बसवून गाडी खाली ढकलून दिली. गाडीला आग लागल्याचं दिसलं आणि मी परत फिरलो. माझ्या त्या दोन्ही भाडोत्री जोडप्यांनी आधीच जांभूळ पाडायला येऊन त्या हिरूचा काटा काढला होता आणि त्याची जागा घेतली होती राणाने. कौशिकही संपला होता. आता उरली होतीस तू. सकाळी तुमच्या घरी येऊन लागोलाग तुम्हाला इथे जांभूळ पाडायला आणलं. मला खात्री होती इथे आल्यावर तुला सगळं आणि सगळं आठवणार.
पुढचं सगळं तुला माहीतच आहे. तिथे माझ्या माणसांनी तुझ्या आईबापाला मारलं असेल. आता तूही नाही वाचणार. तुला एकदाची संपवली की सगळी कटकटच संपेल. असं म्हणत अबीरने नेत्रासमोर पिस्तूल धरलं. हे सर्व ऐकून सुन्न झालेली नेत्रा पिस्तूल समोर पाहून भानावर येत म्हणाली, नीच माणसा, किती खालच्या पातळीला जाशील. इतकी वाईट कृत्य करूनही तुझं पोट भरलं नाही अजून. देव बघतोय, तुला याची फळं इथेच भोगावी लागतील. हे ऐकून कबीर हसत म्हणाला, हां, देव त्याही वेळी काही करू शकला नाही आणि आत्ताही काही करणार नाही. या गनसमोर तोही फोल आहे. सो नेत्रा, गेट रेडी टू डाय. हे बोलत असतानाच अबीरने पिस्तूल अजून पुढे केलं आणि तो चाप ओढणार इतक्यात एक दगड येऊन त्याच्या हाताला लागला. चाप ओढला गेला, पण गोळी नेत्राच्या खांद्याच्या बाजूने निघून गेली आणि पिस्तूल खाली पडलं. दगड आला त्या दिशेला अबीरने पाहिलं तर डोक्यावर पट्टी बांधलेला कौशिक समोर उभा होता. कौशिकला पाहून अबीर अजून चवताळला. त्याच्याकडे पाहत म्हणाला, तू जिवंत आहेस तर? आता तर तुला सोडणार नाही मी. अबीर कौशिकवर धावून गेला. दोघांमध्ये सुद्धा हाणामारी सुरू झाली. एकमेकांची कॉलर पकडत दोघं घराबाहेर फेकली गेली. हे सर्व पाहत असलेल्या नेत्राला काहीतरी सुचलं. तिने बाजूलाच पडलेला एक दगड उचलला आणि आनंदीचं प्रेत पुरलं होतं त्या दाराच्या कुलुपावर ती तो दगड मारू लागली. काही क्षणातच कुलूप तुटलं. नेत्राने कडी काढून दार ढकललं. आतून खूप प्रखर असा प्रकाश नेत्राच्या डोळ्यांवर पडला. तिचे डोळे दिपले. आई, तू आलीस? या वाक्याने नेत्राचे डोळे उघडले आणि ती प्रकाशाच्या दिशेने पाहू लागली. प्रकाश अजून वाढत गेला आणि नेत्रा त्यात दिसेनाशी झाली. तिथे अबीर आणि कौशिकचं द्वंद्व सुरूच होतं. कौशिकने अबीरला ढकललं तसा तो मागे जात जमिनीवर पडला. बाजूलाच मगाशी हातून निसटलेलं पिस्तूल पडलं होतं. अबीरने ते उचललं आणि कौशिकवर गोळी झाडली. गोळी कौशिकच्या दंडाला साठून गेली. दंड पकडून कौशिक विवळू लागला. अबीर दुसरी गोळी चालवणार इतक्यात त्याच्या हाताला गोळी लागली. अबीरच्या हातून पिस्तूल पुन्हा दूर फेकलं गेलं. कौशिक व अबीरने गोळी आलेल्या दिशेला पाहिलं तर हातात पिस्तूल घेऊन इन्स्पेक्टर व काही हवालदार उभे होते. नेत्राचे आईवडील व बेड्या घातलेली अबीरची माणसंही बाजूलाच होती. कौशिक म्हणाला, अबीर, तू मला मारायचा प्रयत्न केलास, पण माझं दैव बलवत्तर म्हणून मी वाचलो. मोक्याच्या क्षणी मला शुद्ध आली आणि मी गाडीतून उडी घेतली. कसाबसा रस्त्यावर येऊन पुन्हा बेशुद्ध झालो. प्रवाशांपैकी कोणीतरी मला हॉस्पिटलला नेलं. तिथे आलेल्या पोलिसांना मी सर्व सांगितलं आणि आम्ही सगळे लागोलाग निघालो. इन्स्पेक्टर साहेब नेत्राच्या आईबाबांना वाचवायला गेले आणि मी इथे आलो. मला वाटलं मंगळदासच्या कृत्यांचा तुला पश्चाताप झाला म्हणून तू मला इथे आणणार होतास, पण तू... कौशिकचं बोलणं पूर्ण होत होतं तोच इन्स्पेक्टर पुढे होत म्हणाला, मिस्टर अबीर, डॉक्टर कौशिकसोबत हे सर्व तुमच्या विरुद्ध साक्ष द्यायला तयार आहेत. तुमचा खेळ आता संपला. चला. अबीर खाली मान घालून पोलिसांसोबत जाऊ लागला. काही पावलं चालल्यावर त्याने इन्स्पेक्टरला धक्का दिला आणि त्याच्या हातातलं रिव्हॉल्वर खेचून घेतलं. सर्वांकडे ते रिव्हॉल्वर रोखत अबीर म्हणाला, हा हा हा, अबीरचा खेळ संपला असेल, पण मंगळदासचा डाव अजून बाकी आहे. या गनमध्ये अजून 8 गोळ्या शिल्लक आहेत आणि तुम्ही सगळे पण 8च आहात. मला कोणीच हरवू शकत नाही. मंगळदास आहे मी मंगळदास. असे म्हणत अबीर मोठमोठ्याने हसत होता. त्याच्या डोळ्यात वेडाची झाक दिसत होती. हवालदार आणि इन्स्पेक्टर त्याच्याजवळ सरकत होत होते. तोच, वय, मंगलदास आहेस तू, मंगलदास, नीच आणि पापी राक्षस. या आवाजाने सर्वच सपापले. सर्वांनी आवाजाच्या दिशेने पाहिलं तर नेत्रा तिथे होती. ती हवेत तरंगत होती. तिचे मोकळे सुटलेले केस, राखाडी छटा असलेले शरीर पाहून सर्वजण स्तब्ध झाले. अबीरही चांगलाच घाबरला. त्याच्या हातून पिस्तूल गळून पडलं. नेत्राने अबीरच्या दिशेने पाहत आपला हात वर उचलला. तसा अबीरही वर उचलला गेला. जवळजवळ 2-3 पुरुषभर हवेत गेल्यामुळे अबीर अजूनच घाबरला. तो सगळीकडे पाहत असतानाच नेत्रा
पुन्हा भसाडे आवाजात म्हणाली, मंगलदास, तू माझ्या आईला त्रास दिलास, मला बंद करून ठेवलंस, तुला मरायलाच हवं. असं म्हणत नेत्राने तिच्या हाताची बोटं जवळ आणायला सुरुवात केली. त्याबरोबर अबीरचा गळा आवळू लागला. काही क्षणातच अबीरचे प्राण जाणार हे लक्षात येताच कौशिक ओरडला, थांब थांब आनंदी, असं करू नकोस. तू या मंगळदासला मारशील, पण शिक्षा तुझ्या आईला मिळेल. नेत्राच्या रूपाने परत आलेल्या तुझ्या आईला पुन्हा त्रास व्हावा असं वाटतंय का तुला? हे ऐकून कौशिककडे पाहत नेत्राने आपली बोटं मोकळी केली आणि आपला हात खाली आणला. त्या सरशी अबीर लगेचच जमिनीवर कोसळला. उभा राहत आणि स्वतःला चाचपडत अबीर हसू लागला आणि म्हणाला, हा हा हा, मंगळदासला कोणीच हरवू शकत नाही. विकृत हसत अबीर जंगलाच्या दिशेने पळाला. नेत्रा हळूहळू जमिनीवर उतरली, शुद्धीवर आली. तिच्या शरीराला एक झटका लागला आणि ती कोसळली. बाजूला एक पांढरी आकृती उभी होती. तो आनंदीचा आत्मा होता. त्या आकृतीने जंगलाच्या दिशेने पाहिलं आणि तिने क्षणार्धात एका हिंस्र लांडग्याचं रूप घेतलं. जराही न थांबता तो लांडगा जंगलाच्या दिशेने धावत सुटला. लांडगा लांब गेल्यावर कौशिक आणि नेत्राचे आई वडील नेत्राजवळ आले. नेत्राचं डोकं मांडीवर घेत सरिता म्हणाली, नेत्रा, उठ बाळ. अहो, ही उठत नाही हो. काही क्षणात नेत्रा शुद्धीवर आली. स्वतःला चाचपडलं. उठून उभी राहत ती म्हणाली, मी इथे कशी? मी तर आत त्या खोलीसमोर होते. कुलूप तोडलं आणि आनंदी कुठे आहे? आणि अबीर? नेत्राच्या डोक्यावरून हात फिरवत रत्नाकर म्हणाले, नेत्रा, शांत हो बेटा. आणि आता घडलेली सर्व हकीकत रत्नाकरने नेत्राला सांगितली. आनंदे, अगं आनंदे, अशी हाक मारत नेत्रा जंगलाच्या दिशेने पळत सुटली. कौशिक, रत्नाकर, सरिता आणि पोलीस देखील जशी नेत्रा गेली तशी तिच्या मागून गेले. तिथे जंगलात धडपडत ठेचकाळत अबीर वाट फुटेल तिथे धावत होता. दगडाला अडखळून तो एका जागेवर पडला. त्याने सभोवताली पाहिलं. कीर झाडी, प्रकाशाचे हलके हलके कवडसे, याशिवाय काहीच नव्हतं. अबीर उभा राहणारच होता इतक्यात त्याला गुरगुरण्याचा आवाज आला. भेदरलेल्या डोळ्यांनी त्याने मागे वळून पाहिलं. त्याच्यासमोर एक लांडगा उभा होता. त्याच्या अंगाभोवतीचं प्रकाशाचं वलय, लाळ गाळणारे त्याचे दात आणि निखाऱ्यासारखे डोळे पाहून अबीरने कानठळ्या फोडल्या. अबीरचा आवाज जंगलात घुमला. नेत्रा आणि इतर सर्वजण आवाजाच्या दिशेने येत अबीरपर्यंत पोहोचले. समोरचे दृश्य भयंकर होतं. डोळे सताड उघडे ठेवून अबीर निश्चित होऊन जमिनीवर पडला होता आणि एक लांडगा त्याच्या नरडीचा घोट घेत होता. समोर पाहत तो लांडगा उठला आणि पुन्हा रूप बदलून पांढऱ्या आकृतीत परिवर्तित झाला. आई, अशी हाक मारत ती आकृती नेत्राच्या दिशेने येत तिच्या शरीराच्या पार जात वाड्याच्या दिशेने नाहीशी झाली. वाड्याच्या दिशेला पाहून इन्स्पेक्टर म्हणाला, कायद्याच्या वरही विधाता नावाची एक शक्ती असते. त्या विधात्यानेच मंगळदास व अबीरचा न्याय केला. मिस्टर कौशिक आणि मिस नेत्रा, तुम्ही प्लीज स्टेटमेंट द्यायला उद्या चौकीवर या. घेऊन चला रे या सर्वांना, इन्स्पेक्टर म्हणाले. अबीरच्या माणसांना घेऊन पोलीस निघून गेले. कौशिककडे वळून नेत्रा म्हणाली, मंगळदासचा न्याय तर झाला, पण आनंदी, ती अजूनही त्याच फेऱ्यात अडकलेली आहे. तिलाही मुक्ती मिळायला हवी. कौशिकलाही नेत्राचं म्हणणं पटलं. सर्वजण वाड्यात गेले. ज्या खोलीचं दार नेत्राने उघडलं होतं त्या खोलीत सर्वजण गेले. सर्वजण तिथे पोहोचले. कौशिक व रत्नाकरने तिथली माती बाजूला करायला सुरुवात केली. कौशिक त्याच्या घरातून कुदळ घेऊन आला आणि जमीन खणू लागला.
बरंच खणल्यानंतर त्यांना सांगाड्याचे तुकडे तिथे दिसू लागले. रत्नाकर व कौशिकने ते तुकडे अलगद बाहेर काढले, बाहेर आणून ठेवले. चिता रचून कौशिकने त्याला अग्नी दिला. जळणाऱ्या चितेतून एक मंद अशी ज्योत आकाशात जात नाहीशी झाली. निळाशार आकाशात तेजस्वी आवरणात आनंदीचा चेहरा दिसत होता. ती गोड हसत होती आणि गोड हसत ती म्हणाली, आई, माझं पोट भरलं. आता तुला स्वप्नांचा कधी बी त्रास होणार नाही. इतकं बोलून तो चेहरा लुप्त झाला. त्या रात्री बिछाण्यावर झोपलेल्या नेत्राला आज हे सुखद स्वप्न पडलं. झोपलेल्या नेत्राच्या चेहऱ्यावर स्मित हास्य दिसत होतं. आणि अशाच प्रकारे आपली कथा इथेच संपली. तुम्हा सर्वांना ही कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. तशीच कथा आवडली असेल तर कथेला लाईक आणि शेअर करा. आमचा चॅनल आवडला असेल तर कथालेखन या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉनवर सेट करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया अशीच एक सुंदर आणि नवी कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.